नमस्कार मंडळी. आजपर्यंतच्या भागांमध्ये आपण भगवद्गीतेचे 9 अध्याय यांचं त्यातील श्लोकांचं वाचन अर्थासह केलं. आजपासून आपण नवीन अध्याय घेतो आहोत. दशम अध्याय 10वा. अध्यायाचं नाव आहे विभूती योग. या अध्यायात एकूण 42 श्लोक आहेत. त्यातील 21 श्लोक आज आपण वाचन करूया. श्री भगवान वाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकामया. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करेन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयाः अहम आदिं हि देवानां महर्षीणां च सर्वशः. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना तसेच महर्षींनाही समजत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळ मीच आहे. यो माम अजम अनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते. सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. बुद्धिः ज्ञानम् असम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो अभावः भयं च अभयमेव च. अहिंसा समता तुष्टिः तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक् विधाः. बुद्धी, ज्ञान, संशय आणि मोह यातून मुक्ती, क्षमा, सत्य, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, सुख आणि दुःख, जन्म मृत्यू, भय, निर्भयत्व, अहिंसा, समत्व, संतुष्टी, तपस्या, दान, यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झालेले आहेत. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवा तथा मद्भावाः मानसाः जाताः येषां लोके इमाः प्रजाः. सप्तर्षी गण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनु मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून अर्थात माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवर निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. एतां विभूतिं योगं च मम यः वेत्ति तत्त्वतः सः अविकल्पेन योगेन युज्यते न च अत्र संशयाः. जो मनुष्य माझे ऐश्वर्य आणि योगशक्ती वास्तविकपणे अर्थात तत्वतः जाणतो, तो अनन्य भक्तियोगामध्ये युक्त होतो, यात मुळीच संशय नाही. अहम सर्वस्य प्रभवो मत्ताः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा मा भाव समन्विताः. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्तीकर्ता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक
मला भजतात. मच्चित्ताः मद्गतप्राणाः बोधयन्ताः परस्परं कथयन्ताः च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करत असते. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष तथा आनंद प्राप्त होतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते. प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असणाऱ्या त्या भक्तांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील. तेषाम एव अनुकंपार्थम अहम अज्ञानम तमः नाशयामि आत्मभावस्थः ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने त्यांच्या अज्ञानजन्य अंधकाराचा नाश करतो. परम ब्रह्म परम धाम पवित्रम. अर्जुन उवाच. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परम भवान पुरुषं शाश्वतम् दिव्यम आदिदेवम अजम विभुम. आहुः त्वां ऋषयः सर्वे देवऋषिः नारदः तथा असिताः देवलाः व्यासः स्वयं च एव ब्रवीषि मे. अर्जुन म्हणाला, तुम्ही पुरुषोत्तम भगवान परमधाम परम पवित्र परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभू आहात. नारद असित देवल आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्याविषयीच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्ही मला हे सांगत आहात. सर्वम एतत् ऋतं मन्ये यत मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुः देवाः न दानवाः. हे कृष्ण, तुम्ही सांगितलेले सर्व काही मी पूर्णतः सत्य म्हणून स्वीकारतो. हे भगवन, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. स्वयं एव आत्मानं वेत्तत् त्वं पुरुषोत्तमं भूतभावन भूत ईश देवदेव जगत्पते. हे पुरुषोत्तम, हे भूतभावन भूतेश देवादिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंग शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. वक्तुम अर्हसि अशेषेण दिव्याः हि आत्मविभूतयः याभिः विभूतिभिः लोकान् इमान् त्वं व्याप्य तिष्ठसि. ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात, त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा. कथं विद्याम अहम योगिन त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिंतयः असि भगवन्मया. हे योगेश्वर कृष्णा, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे. हे भगवन, कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. विस्तरेण आत्मनः योगं विभूतिं च जनार्दन भूयाः कथय तृप्तिः शृण्वताः न अस्ति मे अमृतम. हे जनार्दन, कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याविषयी श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या
अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते. श्री भगवान वाच हंत कथयिष्यामि दिव्याः हि आत्मविभूतयः प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ न अस्ति अंतः विस्तरस्य मे. श्री भगवान म्हणाले, होय अर्जुना, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीविषयी सांगेन, परंतु मी प्रमुख अभिव्यक्तींचेच कथन करीन, कारण माझे ऐश्वर्य अनंत आहे. अहमात्मा गुडाकेश सर्वभूत आशयस्थितः अहम आदिः च मध्यम च भूतानाम अंतः एव च. हे अर्जुना, सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मी आहे. मीच सर्व जीवांचा आदी, मध्य आणि अंत आहे. आदित्यानाम अहम विष्णुः ज्योतिषां रविः अंशुमान् मरीचिः मरुताम् अस्मि नक्षत्राणाम अहम शशी. आदित्यांमध्ये विष्णू मी आहे, तेजस्व्यांमध्ये दैदिप्यमान सूर्य मी आहे, मरुद्गणांमध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे. मंडळी, याप्रमाणे आपले 42 पैकी 21 श्लोक आज पूर्ण झाले. श्लोक क्रमांक 22 ते 42 याचं वाचन आपण उद्याच्या भागात करू. ओम नमो भगवते वासुदेवाय.